कुठला नगरसेवक आला तरी तसला असतो. सोसायटी वाली सुद्धा हरामखोर आहेत. तेव्हा आम्ही त्याला फोन करून उठवायचं, मग तो पाणी बंद करणार. तर तोपर्यंत सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेलं असते. रात्रीचं वगैरे कोणी बघायला येत नाही. फोन वगैरे केले तर कोणी फोन पण उचलत नाहीत अजिबात. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MSTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी. अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा. सध्या मी शाहू मिल कॉलनी येथे आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाण्याचा प्रवाह पाहू शकता. हा कुठला वॉटरफॉल नाही आहे, तर लोकांच्या गरजेसाठी असलेल्या पाण्याच्या टाकीमधून हे पाणी गळतंय. आणि हे काल आज निर्माण झालेली गळती नाही आहे. हे गेले कित्येक वेळ इथल्या लोकांना हा त्रास सहन करावा लागतोय. काल रात्रीची गोष्ट आहे. या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात आलं होतं. टाकी ओव्हरफ्लो झाली आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथे आसपासच्या राहणारे जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी शिरलं. काही लोकांच्या घरातील त्यांच्या जीवनावश्यक वस्तू खराब झाल्या, काही लोकांचे गरजेचे डॉक्युमेंट्स खराब झालेले आहेत. त्याचबरोबर काही लोकांच्या घरामध्ये झोपेत असताना हे पाणी शिरलेलं आहे. रात्री 1:30च्या सुमारास 1:30 वाजल्यापासून रात्री 2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत हे लोक त्यांच्या घरातील पाणी काढत होते. वारंवार ते इथल्या जे नियोजन बघतायत त्यांना कॉल करत होते, मात्र 50 कॉल नंतर सुद्धा कोणी कॉल रिसीव्ह केला नाही. इतकी भयानक परिस्थिती या सध्या कॉलनीमध्ये झालेली आहे. याच बाजूला अगदी दुसरी जी टाकी, नवीन टाकी आहे, ती सुद्धा बांधण्यात आलेली आहे. वर्षभरापूर्वी याचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे, मात्र ही टाकी अद्यापही चालू केलेली नाहीये. मात्र ही जी जुनी टाकी, धोकादायक टाकी आहे, या टाकीची आपण अवस्था पाहू शकता. या टाकीचं गळतीचं प्रमाण जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांसाठी धोकादायक असू शकतं, कारण आता जी गळती आहे ती सौम्य प्रमाणात आहे आणि यामधून कितीतरी लिटर पाणी दिवसाकाठी वाया जातं. दिवसातून कितीतरी लिटर वाया जातं याचं पाणी. आठवड्यातून जितके वेळा ही टाकी भरली जाते तितके वेळा याची हीच अवस्था होती. टाकी ओव्हरफ्लो होते. इथल्या जवळपासच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं आणि घरामध्ये पाणी गेल्यानंतर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर इकडे कुणीही फिरकत नाही. आज किंवा काल हे पहिल्यांदा पाणी गेलेलं नाहीये, हे वारंवार जातं. आता आपण त्या नागरिकांच्या घरामध्ये जाणार आहोत ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि त्यांनी आतापर्यंत किती वेळा तक्रार केली आणि किती वेळा इथल्या प्रशासनाने त्यांचं ऐकून घेतलं, हे सुद्धा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. रात्री बरोबर 1 वाजता पाणी सुटलेलं बघा. ते पूर्ण इथून आतून पाणी, आमच्या पूर्ण 4 रूम सगळ्या भरल्या होत्या. पूर्ण सगळ्या किचन ट्रॉल्या, सगळ्या आमच्या दवाखान्याच्या फायली वगैरे पूर्ण सगळं आमचं घराचं नुकसान झालेलं आहे अगदी. आणि हे सगळं कायम अगदी महिन्याच्या महिन्याला हे पाणी येतंय बघा. कंटिन्यूस पाणी येत राहतं. हे तिकडे याला काहीतरी येत नाही बघायला. रात्रीचं वगैरे कोणी बघायला येत नाही. फोन वगैरे केले तर कोणी फोन पण उचलत नाहीत अजिबात. आता यात काय पर्याय करायचं सांगा मग. आता किती वेळा घडलं हे आतापर्यंत? आता महिन्याला तरी घडलेलं आहेच बघा. हे कंटिन्यूस कायम अगदी पाणी येतंय. पाणी इतकं येतंय की अगदी नदीचं रूप त्याला प्राप्त होतंय अगदी. म्हणजे पाणी सोडणारे कर्मचारी वगैरे आहेत ते सुद्धा फोन कोणी उचलत नाही किंवा ते बघायला सुद्धा कोणी येत नाही तिकडे अजिबात. टाकी भरल्यानंतर त्यांना तुम्ही कॉल केला होता? हा, टाकी भरल्यानंतरच, आत आल्यानंतरच पाणी आहे. नाहीतर इतर वेळी काय पाणी बंद करायचं किंवा काय प्रश्नच येत नाही हो त्यांना विचारायचा किंवा काय करायचा. किती वाजता आलं होतं पाणी रात्री बरोबर 1 वाजता पाणी आलं होतं बघा. 1ला पाणी आलं होतं. किती वाजेपर्यंत? आम्ही 3 पर्यंत पाणी कणी काढत होतो. हे पाणी बरोबर 2 पर्यंत पाणी चालू होतं बघा अगदी. रात्री प्रत्येक वेळेस रात्री 2ला, 1:30ला, 3ला कधीही पाणी असून दे, पूर्ण आमच्या सगळ्या गल्लीच्या, अर्ध्या गल्लीच्या ह्या घरातनं पाणी शिरतंय. आणि मेन प्रॉब्लेम उन्हाळ्यात पण हा त्रास आहे, पावसाळ्यातच असं नाही. उन्हाळ्यात न्यूजला, बातम्याला सगळ्याकडे दाखवतात की पाणी जपून वापरा म्हणून. आणि त्यावेळेस आम्हाला चावीला पाणी कमी आणि इथं पाणी जादा असतंय. प्रत्येक वेळेस पाणी 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 आम्ही वैतागलोय. आणि ते पाणी आहे गटरीचं दूषित घाण पाणी आणि ते आमच्या घरातनं पाणी जाते. लहान लहान मुलं आहेत. त्यामुळे ना आम्हाला ह्याचं काय आहे ते पर्याय पाहिजे कसल्याही परिस्थितीत. आणि खूप वर्ष झालं चालू आहे. पूर्ण असं नदी नदी होऊन जाते. आमच्या बाजूच्या काकी शुगरवाल्या आहेत. त्यांनी रात्री 2 वाजेपर्यंत स्वच्छ करून पाणी काढले. सकाळी त्यांना पूर्ण शुगर वाढली, त्यांना त्रास, सगळ्यांना पूर्ण गल्ली त्रास आहे. ह्याचा काय ना काहीतरी आम्हाला पर्याय पाहिजे. रात्री कितीला आलं होतं पाणी? 1ला आलेलं पाणी. 1 वाजल्यापासून मग तुम्ही त्या कर्मचाऱ्यांशी वगैरे संपर्क साधला की तो पाणी सोडतोय आणि झोपून सोडतोय. मग आम्ही त्याला फोन करून उठवायचं, मग तो पाणी बंद करणार. तर तोपर्यंत सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेलं असते आणि ह्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. कोणीही काही करू शकत नाही.
फोन केलं तर एक एकदा उचलत सुद्धा नाही तो. मग खूप वेळा फोन करून करून तेव्हा जाऊन तो फोन उचलतोय. तर काय ना काहीतरी ह्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की आता तरी कुणीतरी ह्याच्याकडे लक्ष देऊन ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. अहो पाणी रात्रीचं 2-2:30 वाजता येतंय आणि किती आम्ही फोन केले तरी तिने उचलत नाहीत. मग शेवटी आमचा मुलगा एक दुसरा मित्र आहे कामगार, त्याला सांगतो की पाणी असं असं आल्याने त्या कामगार लोकांना तुम्ही बंद करायचं सांगा, तरी पण ती बंद करत नाही. ज्यावेळी त्यांना शिव्या घातल्यावरच ते फोन उचलते आता या आणि मग पाणी बंद करा येतात. तोपर्यंत आमचं घर भरून गेलेलं असते पाण्याने. मी तरी बाई शुगरची बाई, मला किती झोप नसती का तर पाणी येईन म्हणून रात्रीची झोप लागत नाही. 2 माझी नातरुंड झोपलेली असती, गाद्या भिजत्यात माझ्या सगळ्या. किती वेळा आज 20-25 वर्ष झालं हे पाणी असं येतं या. घाण गटारी काढाय कोण नसतंय, गटारी तुंबलेली असतात, घरातनी पाणी शिरतंय. हे आज ही टाकी फुटली केली असं सारखी प्रत्येक वेळेला भोवतेनी जर पाणी जर होत असलं तर कुठं तर एखादा टपला पडला तर प्रत्येकाच्या घराची किती नुकसान होईल सांगा बघू. मग हे जी या लोकांनी दखल घ्यायला पाहिजे का नको? लक्ष द्यायला पाहिजे का नको? कुठला नगरसेवक आला तरी तसला असतो. कुठली जरी आमच्या जरी सोसायटीची माणसं आपल्या घरातनी पाणी येत नाही ती निवांत आहे. आमच्या सोसायटीची माणसं ती पण काय तक्रार करत नाही. ती पण सोसायटी लोक तक्रार काय करत नाहीत. मग आम्ही किती त्रास सहन करायचा यो? किती प्रत्येक वेळेस त्रास किती सहन करून घ्यायचा आम्ही? घरात किती खोलीपर्यंत पाणी जाते? माझ्या 3 रूम मध्ये पाणी जात आहे. प्रत्येक वेळा कागदपत्र माझी भिजल्यात, कपडे भिजल्यात, भांडी सगळी वाहून फ्रीज मध्ये पाणी गेलेलं आहे. गाद्यासारख्या प्रत्येक वेळा गाद्या भिजत्यात माझ्या. मग रात्रीची आम्हाला झोपा लागत नाही, पाणी येईल म्हणून. मग द्यायला पाहिजे का नाही? सोसायटीवाल्यांनी सुद्धा आमच्या लक्ष द्यायला पाहिजे. काहीतरी या सोसायटीवाल्यांनी सुद्धा बंदोबस्त केला पाहिजे. तुम्ही तेवढं बाकीच्या ह्याला त्याला तुम्ही तक्रारी करतायसा, मग ह्या गल्लीवाल्यांची तुम्ही तक्रार करायला नको? सोसायटीवाल्यांनी पण, सोसायटीवाले सुद्धा हरामखोर आहेत. मी आता शिव्या देतो. हरामखोर आहेत सोसायटीवाली सुद्धा. वर्गणी मागायला हे मागाय तेवढ्या तुम्हाला येतात. मग कॉलनीचा तुम्ही विकास करायला नको? कॉलनीला लक्ष द्यायला नको? सोसायटीवाल्यांनी पण द्यायला पाहिजे का नको? ती पण लक्ष देतच नाही सोसायटीवाली सुद्धा. मग तुम्ही कशाला सोसायटी केली? आपण ही परिस्थिती बघितलेली आहे, महिलांकडून जाणून घेतलेलं आहे. आपण सध्या त्या कॉलनीमध्ये आहोत, ज्या कॉलनीमध्ये काल रात्री 1:30 ते 3च्या दरम्यान या कॉलनीचं रूपांतर हे नदीमध्ये झालं होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, पुराचे धोके वगैरे सांगितले जातात, राधानगरी भरून वाहते. याचा कुठला फटका या कॉलनीला बसलेला नाही. या कॉलनीला जो फटका बसतोय तो एका पाण्याच्या टाकीचा, दुर्लक्षित पाण्याच्या टाकीचा, ज्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळतंय हे सुद्धा माहितीये. पर्यायी टाकी उभी केलेली आहे, मात्र ती अद्याप चालू केलेली नाहीये. याच्या पाठीमागे काय कारण आहेत हे प्रशासनाला, त्या कंत्राटदारांनाच माहिती असेल. मात्र त्याचा फटका इथल्या नागरिकांना गेले 25 वर्ष सहन करावा लागतोय. मावशीने ज्या पद्धतीने सांगितले की त्यांच्या घरामध्ये अक्षरशः दर वेळेला गाद्या ओल्या होतात, त्यांच्या घरातली कागदपत्रे खराब होतात, तरी सुद्धा वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे कुणीच लक्ष देत नाही, सगळे दुर्लक्ष करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, इथल्या गटरी कधी साफ न केल्यामुळे जो कचरा जो असतो गटरींचा, पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर हा सगळा कचरा इथल्या नागरिकांच्या घरामध्ये जातो आणि त्याचा सुद्धा त्यांच्या आरोग्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो. जेव्हा अंथरुणात हे गटरेचं घाण पाणी जातं, आपण विचार सुद्धा करू शकत नाही ती किती मोठ्या प्रमाणामध्ये घातक असू शकतं. या गटरी आता आपण बघू शकतो या तुंबलेल्या आहेत आणि याच तुंबलेल्या गटरींचं पाणी, घाणेरडं पाणी जेव्हा टाकी ओव्हरफ्लो होते तेव्हा त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन लोकांच्या घरामध्ये जातं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथले लोक शांततेतच मागण्या करतायत की हा प्रश्न सुटला पाहिजेत. वाट प्रशासन, इथले नागरिक आक्रमक होण्याची बघताय का? किंवा मग कोणाच्या घराचं नुकसान झाल्यावरती, मग कोणाच्या तरी जीवावरती बेतल्यावर प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का? हा सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन बरेकर सोबत सह्याद्री देसाई, KK न्यूज, कोल्हापूर.